सर मग हा म्हणजे अगदी खेळकर विद्यार्थी ते हाडाचा शिक्षक, हा प्रवास कसा होता तुमचा? हा एक खूप टर्निंग पॉईंट, आपण जे म्हणतो ना की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, तर तो टर्निंग पॉईंट मी नक्कीच तुम्हाला आणि माझ्या प्रेक्षकांना पण सांगायला नक्की आवडेल की 10वीला मॅम मला 58.91% होते. आणि तुमचं या सगळ्या म्हणजे प्रवासामध्ये तुमच्या आई वडिलांची भूमिका कशी होती? म्हणजे एक बॉर्डरवर पास होणारा मुलगा ते डॉक्टर पदवी. माझे आई वडील खूप शिकलेले नाहीयेत, म्हणजे एक आई 10वी नापास आणि वडील 12वी नापास होते, पण खूप 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 कष्ट घेऊन त्यांनी आम्हाला शिकवलंय. तुम्ही काय सांगू इच्छिता 10वी-12वीच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना? आपण क्लासेस निवडताना कुठल्या पद्धतीने निवडायला हवे? कारण आजकाल काय होतं की फ्लो मध्ये लोक जायला बघतात की यांनी इथे क्लास लावलाय म्हणून मला लावायचंय, पण ऍक्च्युअल मध्ये कुठला एक बेस असला पाहिजे किंवा काय क्रायटेरिया असला पाहिजे आपले क्लासेस चूज करण्यासाठी? तर प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी हा द्विधा मनस्थितीत आहे की आम्ही 10वी-12वी नंतर काय करावं. त्यासाठी तुम्ही काय सजेशन देणार त्यांना? खूप खूप छान प्रश्न आहे मामा, आणि हा प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक पालकांना टेन्शन देणारा प्रश्न आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही ज्या मुलांना आई वडील नाही आहेत किंवा जे मुलं हँडिकॅप आहेत, ज्या मुलांना खरंच खूप गरज आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक आहे, अशांसाठी तुम्ही फ्री एज्युकेशन देता, ते खरं आहे का? मॅम ते अगदी 100% खरं आहे. नमस्कार, आजच्या पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खास व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, ज्यांनी शिक्षणाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम केलेलं आहे, जे पुरस्कार प्राप्त आहेत, ज्यांनी आपल्या शिक्षणाला पुरस्कारापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्याला त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, त्यांना नवी दिशा मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले आहेत. ज्ञानसागर क्लासेसचे सर्वेसर्ता संचालक डॉक्टर अभिषेक बाळासाहेब आहेर सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्ते मॅम. आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. तुम्ही आज इथे उपस्थित झाला आहात, तर आमची अशी इच्छा आहे की तुमच्याबद्दल सगळे उत्सुक आहे जाणून घेण्याबद्दल, तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन स्वतः द्यावं असं मला वाटतं. अच्छा, आता मॅम तुम्ही माझं एक छान इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, तरी पुन्हा एकदा सांगतो. नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक बाळासाहेब आहेर. तर मॅम पुण्याच्या आम्ही एक अशा गावातून येतो जिथे भारताचे एक हॉकीचे कॅप्टन पद्मश्री धनराज पिल्ले राहतात, व भारताला पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून देणारे बाबू निमल व जॉर्ज फिलिप्स असे महान खेळाडू आपल्या देशाला लाभले होते, ते देखील खडकीचेच आहेत. तर खडकीचं नाव जसं स्पोर्ट्समध्ये पुढे आहे मॅम, तसं शिक्षण क्षेत्रामध्ये खडकीचं नाव आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. ह्याच्या अनुषंगाने आम्ही वाटचाल करत आहोत सध्या. अरे वा, थँक्यू सर. सर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही म्हणजे हे झालं तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलं, तर तुम्ही जिथे तुमचे ज्ञानसागर कोचिंग क्लासेस आहे, ज्याबद्दल तुम्ही खडकीबद्दल सांगितलंय, म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच अभ्यासू व्यक्तिमत्व होते की तुमचं कसं बॅकग्राऊंड होतं? म्हणजे इथे मॅम छान प्रश्न केला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन ठरू शकतं बघा, की लहानपणापासूनच माझा आणि अभ्यासाचा काहीच संबंध नव्हता. जसं धनराज पिल्ले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भारताचे हॉकीचे कॅप्टन होते, ते माझे गुरु होते, म्हणून आम्हाला लहानपणापासूनच हॉकी खेळण्याचा खूप चांगला छंद होता. म्हणजे प्रत्येक मुलगा असू दे, खडकीतला प्रत्येक मुलगा असू, त्याला हॉकीच खेळायची असते. त्या देखील मध्ये मी एक होतो ना, माझे कोच देखील तेच होते. खडकीतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये माझं शिक्षण झालंय, व शिक्षण पूर्ण करत असताना एक विद्यार्थी म्हणून एक ऍव्हरेज विद्यार्थी मी होतो. म्हणजे तुम्ही गेस पण करू शकता नाही, माझ्या 10वीला मला जेमथेम 58.91% होते, आणि 58.91% घेतलेल्या मुलाला आज आपण शिक्षक बनलेला आहे, आणि आमचे सगळे विद्यार्थी माझ्यापेक्षा जास्तच टक्के नेहमी पाडत असतात. सर मग हा म्हणजे अगदी खेळकर विद्यार्थी ते हाडाचा शिक्षक, हा प्रवास कसा होता तुमचा? हा एक खूप टर्निंग पॉईंट, आपण जे म्हणतो ना की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, तर तो टर्निंग पॉईंट मी नक्कीच तुम्हाला आणि माझ्या प्रेक्षकांना पण सांगायला नक्की आवडेल की 10वीला मॅम मला 58.91% होते. तर आपल्याला म्हणतात ना की सगळी मुलं ज्या स्ट्रीमकडे वळतात त्या स्ट्रीमकडे मी वळलो. म्हणजे आपलं सायन्स खूप क्रेज होती, सगळे सायन्सकडे वळायला लागलेत, मग मी म्हटलं चला सायन्सकडे जाऊया. हा येत तर काही नव्हतं बरं का, पण सायन्स घ्यायचं होतं, तर सगळ्या मित्रांच्या नादी लागून सायन्स घेतलं. 11वी मध्ये दांडी उडाली, नापास झालो, रिटेस्ट दिली, पास झालो, आणि मग 12वीला जसं गेलो की मग कळायला लागली थोडं अभ्यासाची गरज आहे, पण कसं तरी करून कॉपी वगैरे टाइमपास करून थोडं आम्ही 12वी पास झालो. मग आता पुढे करायचं काय? मग आता सगळ्यात मोठा प्रश्न की 12वी नंतर करायचं का, हा खूप मोठा, म्हणजे आर्थिक परिस्थिती तेवढी घरची छान नव्हती. मग आता करायचं असं की MBBS ला ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे बघा ना, आमची स्कोप बघा, चुकून 12वी पास झालोय, पण मला काय म्हणायचं होतं, मला MBBS करायचं होतं. वडिलांनी गाडीला किक मारली, गाडीवर बसून आम्ही गेलो BJ मेडिकल कॉलेजला. BJ मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर तिथे आम्हाला कळलं की 38 लाख रुपये आम्हाला भरायचे, आणि 38 लाख ऐकलं. मी आणि वडील दोघं गप गाडीवर गप निघालो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर एक वडिलांचे मित्र होते की तिथे जाऊया म्हणलं, करिअर काउन्सिलिंग खूप मोठं नाव आहे त्यांचं,
त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं बाळा तू बीएससी कर. चुकून पास झाल्या 12वी, म्हणजे ठीक आहे बीएससी केली. आणि एका ग्रॅज्युएशनमध्ये मला केमिस्ट्रीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं मॅम. तर असं झालं की ग्रॅज्युएटच्या मुलाला केमिस्ट्रीमध्ये, मी ग्रॅज्युएट होतोय, मला किती केमिस्ट्री आली पाहिजे. एक सोपा प्रश्न असतो, कार्बनची व्हॅलेन्सी किती असते. तर कार्बनची व्हॅलेन्सी मग 4 असते. हे एका 10वीच्या पोराला पण माहिती असतं, पण मला माहित नव्हती. माझं ग्रॅज्युएट होणार मी केमिस्ट्रीमध्ये 2 महिन्यांनी, हे मला माहित नव्हतं. मग असा हा प्रवास झाला. मग नंतर कळलं बाळा आता आपल्याला अभ्यास करायची गरज आहे. मग माझ्या आयुष्यात 2 व्यक्ती आले. माझा मित्र एक गोपाळ म्हणून माझा एक मित्र आहे, आणि माझी मैत्रीण स्वीकृती, म्हणजे ती आता माझी वाईफ आहे. तर आम्ही ह्या दोघांनी आणि मी, आम्ही असं तिघांनी मिळून खूप छान अभ्यास केला, आणि तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. आणि तिथून मग मी MSc मध्ये मला अबाव 75% आले, आणि खूप छान मार्क्स पास झालो, आणि आज डॉक्टर माझ्या नावापुढे लागते. नाही म्हणजे ज्ञानसागर कोचिंग क्लासेसचा जो पाया आहे तो असा सर्वत्र भरलेला आहे असं लक्षात येतंय मला. आणि तुमचं या सगळ्या म्हणजे प्रवासामध्ये तुमच्या आई वडिलांची भूमिका कशी होती. म्हणजे एक बॉर्डरवर पास होणारा मुलगा ते डॉक्टर पदवी, हा प्रवास कसा होता. त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केल्याचा एक अभिमान त्यांच्या म्हणजे डोळ्यात होता का. कसं होतं ते सगळं. मॅम बघा, माझे आई वडील खूप शिकलेले नाहीयेत. म्हणजे एक आई 10वी नापास आणि वडील 12वी नापास होते. पण खूप 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 कष्ट घेऊन त्यांनी आम्हाला शिकवलंय, की आम्हाला कळत होतं की माझ्या आई वडिलांनी, ते स्वतः शिकले नाही पण त्यांना वाटत होतं की माझा मुलगा शिकावा. बरोबर. म्हणजे प्रत्येक, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीची जी मेंटॅलिटी असती, हमारा बच्चा हमारी जनरेशन हमारी बात की जनरेशन सुधारेगा. मग त्याच हेतूने आम्ही चालू राहिलो. मग नंतर आम्हाला त्या आईचे कष्ट बघितलं आम्ही. खूप कष्टाने आम्हाला शिकवलंय. त्यांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली, खूप सॅक्रिफाईस केले. मग म्हणलं नाही आता ह्यांच्यासाठी तर आपल्याला शिकावं लागेल. बस आईचा एक डोळ्यासमोर तिचा चेहरा ठेवून आम्ही शिकलोय. बाकी मला तर वाटत नाही आम्ही शिकलो देखील असतो. फार अभिमानाची गोष्ट आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना पण सांगू इच्छिते, सगळ्या पालकांना पण सांगू इच्छिते की मुलांनी आधी काही केलं नाही म्हणून तो पुढे काही करणार नाही, याबद्दल तुम्ही कोचणं बंद करायला हवं. थोडंसं प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन दिल्यावर प्रत्येक व्यक्ती काहीतरी करू शकते. याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर तुम्ही म्हणून बसलेले आहात. सर, एक साधारण विद्यार्थी ते डॉक्टर पर्यंतचा प्रवास आम्ही तुमच्याकडनं ऐकला. बाकीच्यांपेक्षा माझीच उत्सुकता इतकी वाढली आहे की ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्ञानसागर कोचिंग क्लासेसची निर्मिती कशी झाली, ते स्वप्न तुम्ही कसं बघितलं आणि एवढ्या वेगाने पुढे केलं. तर मॅम मी तुम्हाला आधी सांगितलं की मी ग्रॅज्युएशन पर्यंत खूप एक ऍव्हरेज विद्यार्थी होतो. बिलो ऍव्हरेज म्हणलं तरी काय हरकत नाहीये. माझ्या मित्रांनी माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरवला. म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण घ्या की एखादा जर मुलगा म्हणला की मला सायन्स हा विषय खूप जास्त आवडतोय, तर त्या विद्यार्थ्याला सायन्स आवडायचं कारण काय असतं की त्याच्या मागचे टीचर्स, तो टीचर खूप त्याला उत्तम शिकवतोय किंवा तो टीचर त्याला आवडतोय म्हणून तो विद्यार्थीला तो सब्जेक्ट आवडतोय. मग माझ्या बाबतीत तसं झालं. मला केमिस्ट्री समजतच नव्हती. मग मला माझ्या मित्रांनी जेव्हा ती केमिस्ट्री समजवती मला लगेच कळली. का? कारण ते माझे मित्र होते थोडक्यात. मग असं झालं की आपण विद्यार्थ्यांचे मित्र बनवूया का, मग विद्यार्थ्यांना मित्र बनून छान शिकू शकतो का. मग 2016लाच ही कन्सेप्ट झाली होती की मी कॉलेजमध्येच होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की आपल्याला कॉलेज पास आउट झालो की मला क्लासेसच टाकायचे आहेत, जेणेकरून मला माहिती मी उत्तम शिक्षक बनू शकतो. आणि ते मी 2017ला सुरू केले मॅम क्लासेस. फारच छान. म्हणजे कसं, हे अगदी तुम्ही बरोबर बोललात की मुलांना शिकवताना त्यांच्या मनाचा विचार करून जर आपण शिकवला, त्यांच्या भावनांचा विचार करून आपण जर शिकवला तर त्यांचा अप्रोच पण बदललेला असतो. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, आवडता शिक्षक असल्यावर मुलांना पण जावंसं वाटतं, मुलींना पण जावंसं वाटतं. तर ते सगळ्यांनाच माहिती आहे. सर, तुम्ही म्हणालात की तुमचा पहिला विद्यार्थी आय थिंक तुमचा मित्रच होता, जसं तुमच्याकडून ऐकलं. पण खरा छोटा विद्यार्थी जो आपण म्हणतो, जसे तुम्ही 7व्या वर्गात, तुमचे क्लासेस 7वी ते 12वी पर्यंत आहेत जसं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर खऱ्या विद्यार्थ्यांची सुरुवात कुठून झाली. म्हणजे काही जण असतात की सांगतात माझी 5 मुलांपासून झाली, ती आज 5,000पर्यंत गेली. तर तसा तुमचा काय रोल आहे. तो आकडा तुम्ही माझ्या मनातला ओळखला मॅम. माझी सुरुवात 5 मुलांपासूनच झाली होती आणि ती आज 500 पर्यंत पोहोचलेली आहे. 2017 साली मॅम मी एका स्कूलमध्ये शिकवत होतो. सरद इंटरनॅशनल स्कूल म्हणून आहे. संजय नार सरांची होती ती. खूप सॉलिड माणूस आहे संजय नार सर, पण ते वडिलांचे मित्र होते. मग मी त्या स्कूलमध्ये शिकवायला सुरुवात केली आणि तसंच घरी देखील क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तेव्हा माझ्याकडे 5 विद्यार्थी होते आणि तिथून सुरुवात केली मॅम. आणि नेमकं ते आजपर्यंत हा जो 10 वर्षाचा जो प्रवास आहे, 2017 पासून ते 2026 पर्यंत, हा जो 9-10 वर्षाचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आतापर्यंत हजारो पोरं आम्हाला जोडले गेलेत आणि आज आमच्याकडे 500च्या वर विद्यार्थी शिकतात मग आमच्या क्लासेस. अरे वा, अभिनंदन तुमचं. खरं सांगायचं म्हणजे विद्यार्थी घडवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आजकालच्या वेळेतलं म्हणेल मी, किंवा आता जी जेनझी जनरेशन आलेली आहे त्यांच्यानुसार म्हणेल. सर, एक मला जरा तुम्हाला अशी गोष्ट विचारायची होती, ती म्हणजे अशी, नुकतीच 10वी-12वीची परीक्षा झालेली आहे.
पेपरच्या आदल्या दिवशी प्रत्येक मुलाच्या हातात एक खडकीतला गाजलेला व्हिडिओ आम्ही बघितला. त्या Okay. रात्री 10 वाजताच्या हा. व्हिडिओचं नेमकं रहस्य काय? अच्छा. कारण की रील्स बघण्यात हा. मुलं उत्सुक असतात ते आम्हाला माहितीये, पण रील्स नसताना दुसरं हा. काहीतरी मुलं इतक्या आवर्जून बघतायत, ओके. म्हणजे त्यामागे काहीतरी स्पेशल आहे असं मला वाटतं. मॅम आता हे तुमच्यापर्यंत पण ही बातमी पोचली मला माहित नव्हतं की हा 10 वाजताचा रहस्य सांगतो काय की रोज रात्री म्हणजे समजा आता पोरांचे एक्झामच्या आधी 1 महिना एक्झामच्या आधी आम्ही रात्री लेक्चर्स घ्यायचो, तर ते मी 10 वाजताच घ्यायचो बरोबर. आता असं झालं की 10 वाजताच का की सर 10 वाजता लेक्चर घेतात ते काय, तर 10 वाजता लेक्चर घ्यायचं कारण असं होतं की तो जो काळ असतो मुलांचा, तो जो वेळ असतो तो पोरांचा रील्स बघायचा टाइम असतो. तुम्ही बघा कुठलाही मुलगा 10 वाजता कधी झोपत नसतो, तो रील्स बघत असतो. ते बिग बॉस आले नवीन, ते बिग बॉस बघत बसतो, पण ते रील्स बघता 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 तो वेळ त्याचा वाया जातो ना. म्हणून आम्ही ती वेळ ठेवली की नाही 10 वाजता माझं लेक्चर होईल. घ्यायला आम्ही 8लाही घेऊ शकतो, पण नाही म्हणलं 10ला घ्यायचं. मग ते संपायचा टाइम नसतो, तो कधी 1ला संपायचा लेक्चर, कधी 2ला संपायचा, कधी 3ला संपायचं. आणि मग खडकीमधले शेकडो पोरं तो व्हिडिओ पाहत असायची. तर त्या व्हिडिओमध्ये असं असायचं की मुलांसाठी एक क्वेश्चन पेपर प्रिडिक्शन असायचा आणि ऑल चॅप्टरचं क्विक रिव्हिजन असायचं. खडकीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक शाळेत, जे खडकीमध्ये 10-15 शाळा आहेत, प्रत्येक शाळेच्या प्रत्येक 10वीच्या विद्यार्थ्याला माहिती असायचं की 10 वाजता अभिषेक सरांचं लेक्चर सुरू होणार आहे. ते मोबाईल हातात घेऊन तो बसायचा तो मुलगा. रील स्टार सारखं झालंय सर. मग तुम्ही 10वीतले रील स्टार म्हणून आपण तुम्हाला म्हणू शकतो आता, मला असं वाटतं. जसं आपण आता क्लासेस पर्यंत आलोय, तुमचा प्रवास बघितला, तर अजून एक सामान्य जनतेचा किंवा ऍज अ पॅरेंट म्हणून पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही काय सांगू इच्छिता 10वी-12वीच्या मुलांना आणि म्हणजे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण क्लासेस निवडताना कुठल्या पद्धतीने निवडायला हवे? कारण आजकाल काय होतं की फ्लो मध्ये लोक जायला बघतात की याने इथे क्लास लावलाय म्हणून मला लावायचंय, पण अगदी ऍक्च्युअल मध्ये बरोबर. कुठला एक बेस असला पाहिजे किंवा काय क्रायटेरिया असला पाहिजे आपले क्लासेस चूज करण्यासाठी तुम्हाला वाटतं? मॅम बघा, कुठलेच क्लासेस वाईट नसतात, पण मुळात असं आहे की शिक्षक किती मेहनत घेतोय. तर सगळ्यात पहिली गोष्ट की टीचर्सने ना थेरॉटिकल करण्यापेक्षा प्रॅक्टिकल आणि कन्सेप्च्युअल नॉलेजवर जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की आमच्या क्लासमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, ए बाळा फायर एक्सटिंग्विशरचं डिस्क्रिप्शन दे किंवा फायर एक्सटिंग्विशर कसं वर्क करतं सांग. एकदम ढ मधला ढ मुलगा पण मॅम ते डिस्क्रिप्शन देऊ शकतो. तर त्याचं कारण काय की त्याला ती कन्सेप्ट समजली, फायर एक्सटिंग्विशर कसं काम करतं, त्याला ती कन्सेप्ट समजली, पण तो त्याला लिहायला त्रास होतो. मग आपण नंतर काय करायचं, एकदा त्याला कन्सेप्ट समजली मग त्याला लिहिण्यामध्ये आपण इम्प्रोव्हायझेशन करतो. म्हणजे असं केल्याने काय होतं, त्याला कन्सेप्ट पण समजती, तो आन्सर पण करतोय. मग योग्य क्लासेस निवडणं, तर मुलांनी कसं करायला पाहिजे की क्लासेसमध्ये कन्सेप्च्युअल नॉलेजवर जास्त भर दिला पाहिजे, हे आमचं नक्कीच त्याच्या मत असेल. ओके. आता आपण जसं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोच आहे, कारण 7वी पासून तर मुलं शिकतातच, पण आजही 10वीला मुलगा आहे म्हटल्यावर पालकांना असतं की बापरे माझा मुलगा 10वीत आहे किंवा 12वीत आहे, चेक आहे. तर सध्या नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत, तर प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी हा द्विधा मनस्थितीत आहे की काय करावं, आम्ही 10वी-12वी नंतर काय करावं, त्यासाठी तुम्ही काय सजेशन देणार त्यांना? खूप छान प्रश्न आहे मामा, आणि ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक पालकांना टेन्शन देणारा प्रश्न आहे की आता 10वी झाली, आता 12वी झाली, आता पुढे करायचं काय. तर भरपूर सारे पेरेंट्स काय करतात मॅम, भरपूर सारे पेरेंट्स त्यांच्या पर्सेंटेज अनुसार, म्हणजे मुलाच्या पर्सेंटेज अनुसार ते हे करतात की मुलांनी सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं. त्यांनी क्रोनॉलॉजीच बनवलेली आहे की 80-90% असेल तर बाळा सायन्स घ्यायचं, 70% असेल तर कॉमर्स घ्यायचं, त्याच्या खाली असेल तर आर्ट्स घ्यायचं. हा शाखा निवड करण्याचा सगळ्यात चुकीचा निर्णय असू शकतो मॅम. कारण त्याच्यावर मला एक सविस्तर व्हिडिओ पण बनवायचा आहे. पण पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मुलांची आवड कशामध्ये आहे त्या गोष्टीवर जास्त भर द्यावा, मुलांना इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच्यावर जास्त भर द्यावा. आपण सगळ्यात जास्त भर कशावर देतो की आपले नातेवाईक काय म्हणतील. जर 90% तुला पडले तर तुला जर कॉमर्स घ्यायचंय, तर सगळ्यात पहिला आपल्या आईच्या डोक्यात प्रश्न येते, त्या मुलाला 70% त्यांनी सायन्स घेतलं, तुला 90% तू कॉमर्स कसं काय घेतो रे. तर सगळ्यात पहिले नातेवाईक काय म्हणतील आणि आपला मित्र काय करतो याच्यावर आपण पेरेंट्स सुद्धा आणि विद्यार्थी सुद्धा जास्त भर देतात. तर तसं न करता इंटरेस्टवर, मुलाच्या स्वतःच्या इंटरेस्टवरच भर देऊन शाखा निवड करावी पुढची. सर, खरं तर 10वी-12वी नंतर करायचे काय हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे माझ्या हातात हे तुमचं पुस्तक आलेलं. ओके. 10वी-12वी नंतर करायचं काय, डॉक्टर अभिषेक सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की त्यांनी आवर्जून हे पुस्तक बघावं. याबद्दलची माहिती किंवा लिंक आम्ही व्हिडिओच्या खाली देऊ, ते तुम्ही नक्की बघा. सर, 10वी-12वी झाली, मुलांचे शिक्षण क्लासेस झाले, हे सगळं झालं, पण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे तो असा आहे की पालकांना असं वाटतं मी माझ्या मुलांना खूप महागडे क्लासेस लावलेले आहेत, त्याला पाहिजे ते मी घेऊन दिलेलं आहे, त्याला पाहिजे तर आम्ही सगळं देतो, म्हणजे आमचं काम झालं, आमची जबाबदारी संपली.
पण यावर तुमचं काय मत आहे? मॅम खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, की नेमकं पालकांची जबाबदारी काय की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये, की असं भरपूर वेळेस होतं मॅम. आता आमच्या क्लासेसमध्ये पण होतं की सर तुमच्या भरोश्यावर मुलाला टाकलंय, आता तुम्हीच पहा सगळं काय करायचं ते. तर ते असं नसतंय की बघा कुठल्या आमच्या भरोश्यावर मुलं टाकलं म्हणजे पालकांची जबाबदारी संपते, असं मुळीच होत नाही. तर नेमकं त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला काय, की माझे आई वडील देखील शिकलेले नव्हते मॅम, पण आईने डोळे मोठे केले की मला कळत होतं की मला अभ्यासाला बसायचं, की त्याच्यासाठी माझी आई 10वी नापास आहे, माझे वडील 12वी नापास, याचा कुठे काही फरक नाही पडत. पण आम्हाला पालकांकडून पण तीच अपेक्षा आहे काय, की तुम्ही त्याला फक्त घरी अभ्यासाला बसवा. 2 तासाचे कोचिंग क्लासेस असतात, 2 तासामध्ये त्याला एज्युकेशन देणं, त्याला संस्कार शिकवणं, त्याला छोटे छोटे मॅनर्स लावणं, हे सगळं 2 तासामध्ये पॉसिबल होत नसतं मॅम. पण पालकांना पण माझी एक विनंती असेल, कॅमेऱ्याकडे बघून सांगतो, पालकांना देखील माझी विनंती असेल की जेवढा शिक्षकाचा रोल इम्पॉर्टंट आहे तेवढा पालकांचा देखील रोल इम्पॉर्टंट आहे मॅम. की म्हणजे आम्हाला आठवतं की आम्ही 10वीला होतो तेव्हा माझ्या आई वडिलांनी केबल कट करून टाकलं, तर नाही आता माझा मुलगा 10वीला गेलाय, कोणी टीव्ही बघणार नाही, आम्ही बघणार नाही, तुम्ही बघू नका. म्हणजे ती छोटीशी जी सॅक्रिफाईस होती, ती सॅक्रिफाईस मॅम पालक आता कुठेतरी करायला कमी विसरलेले आहेत. पडतात. हो, अगदी कमी पडतात. बरोबर आहे. मी पण सगळ्या पालकांना सरांचं म्हणणं सगळ्यांनी मनावर घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करेल. सर खूप छान तुम्ही बोललात. खरं तर ते मलाही आठवतं की लहानपणी डिश टीव्ही नाही, केबल नाही, हो. 10वी 12वी आल्यावर सगळं ऑफ असायचं. आता तर असं आहे की प्रत्येकाच्या हातात आजीपासून आजोबापासून सगळ्या घरांमध्ये सगळ्यांजवळ मोबाईल आहे. त्यांना मोबाईल फोन स्टॉप करण्यासाठी काय करायला हवं? ते स्टॉप केल्याशिवाय काय पुढे जाणार नाही. ओके. अभ्यासाची गती पण नाही आणि बाकी पण नाही. कारण सगळ्यांना तेच वाटतं की अभ्यास करतोय, प्रत्येक मुलगा एकच आन्सर देतो, माझा मोबाईलमध्ये अभ्यास आहे. पण खरंच तो तितका करतो का आणि ह्याचा पण परिणाम होतोय का अभ्यासावर, आणि ह्याच्यावर तुमच्यामध्ये काय बदल करायला हवा? मॅम शक्यतो बघा ह्या जेनझी जे जनरेशन आहे हे मोबाईलला खूप जास्त ऍडिक्टेड आहेत. म्हणजे आम्हाला आठवतं की आई आपल्याला बाहेरून घरात आणायची, ये बाबा घरात बस, आता अभ्यासाला बस. आता आजकालच्या पिढीला सांगायला लागतं जा बाबा तो मोबाईल ठेवून जरा जा बाहेर खेळून ये, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर फोनचं तुम्हाला सांगतो मॅम की आधीपासूनच मुलांना फोन पासून थोडंसं लांब ठेवलं पाहिजे. म्हणजे आता डायरेक्ट 10वीला तुम्ही आलात त्या मुलाला जर सांगताय की बाबा तो फोन ठेव, तर ते खूप अवघड होऊ शकतं. पण जेव्हा तो मुलगा 5वी 6वीत येतो ना मॅम, तेव्हापासूनच त्या मुलाला थोडंसं फोन पासून लांब ठेवलं पाहिजे. ह्याच्यामुळे थोडंसं परत एकदा पालकांकडे येतो की पालकांची परत एकदा खूप मोठी जबाबदारी बनते की लहान बाळ जन्मलं त्याला जर ते खात नसेल ना मॅम, ते रडत जरी असेल त्याला असं फोन दाखवतो, बघ बाबा, मध्ये रडणं थांबवतो. म्हणजे बघा ना 2 महिन्याच्या बाळाला आपण फोनची सवय लावलेली आहे. तसं मग आता ह्या पालकांना जेव्हा मुलं 10वीत येतात मग आपण अशी कशी अपेक्षा ठेवणार नाही की तो मुलगा समोर तारक मेहता लावून बसलाय आणि खाली तो जेवतोय, अभ्यास करतोय. मग ह्या हरकती पालकांनीच कुठेतरी त्याच्यामध्ये रुजवल्यात, थोडं असं आम्हाला असं वाटतंय मॅम. म्हणजे बदल हा वेळेवर होणारा नसतो. हो. त्याला सुरुवातीपासून जर आपण एक काय म्हणू, एक त्याला रोल प्ले पालकांचा खूप महत्वाचा आहे, पण तो सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे तो 10वी 12वी पर्यंत एक पाया होतो मॅम. एक्झॅक्टली. फार म्हणजे खरंच हा महत्वाचा क्वेश्चन होता. सर नुकतीच आपण मुलं, फोन अशी सगळी चर्चा केली, पण या ऑनलाईनच्या जगामध्ये, या युगामध्ये तुमचा काय प्लॅन आहे? ज्ञानसागर क्लासेसला ऑनलाईन तुम्हाला सुरू करायचंय किंवा त्याचं प्रमोशन, आजकाल प्रमोशन तर सगळेजण ऑनलाईन करतात, पण अख्खे क्लासेस सुद्धा तुम्हाला 2 मोडमध्ये सुरू करण्याचं तुमचं विजन आहे का? मॅम आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये उतरलो आहोत. तुमचा हा प्रश्न देखील छान होता आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायला नक्की आवडेल की मॅम आम्ही ज्ञानसागर अकॅडमीचं ऑलरेडी एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये आमचे जास्त नाही मॅम, एक 700-800 व्ह्यूअर्स आहेत, 700-800 डाउनलोड्स आहेत आणि तिथे खूप छान म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली मुलं ते शिकतात. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की गावाखेड्यापर्यंत आम्ही आत्ताच पोहोचलेलो आहोत. तर तसं सांगायला गेलं की आमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे ज्ञानसागर अकॅडमीमध्ये, जे तुम्ही 10 वाजताचे लाईव्ह लेक्चरचा जो उल्लेख केला होता, ते 10 वाजताचे लाईव्ह लेक्चर आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरच करायचो मॅम. सर तुम्हाला डॉक्टर सोबत रील स्टार, युट्यूबर असं सगळंच म्हणायला काही हरकत नाही. सर आपण ऑनलाईन चर्चा केली, ऍप बद्दल बोललो, पण सध्या बूमिंग गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट 49 रुपीजला मिळते, 99 रुपीजला मिळते, 199 ला मिळते. या स्पर्धेत तुम्ही कसे उतरलात? या स्पर्धेत मला असं वाटतं की तुम्ही पण 49 रुपीजचे क्लासेस तुमचे होते जे हिट झालेत एकदम. मॅम कसं होतं की 49 रुपीज मध्ये आम्ही कोर्स लॉन्च केला होता. पूर्ण सांगतो तुम्हाला काय होतं की एक विजय बॅच नावाची एक गोष्ट होती. विजय बॅच म्हणजे नुसती एक बॅच बनवली होती की त्याच्यामध्ये आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट सिलेबस दिला होता, सायन्स आणि मॅथ्सचा. कारण प्रामुख्याने ते 2च सब्जेक्ट त्यांना जड जातात. मग सायन्स आणि मॅथ्सचा पूर्ण सिलेबस आम्ही 49 रुपीज मध्ये पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरवला होता. तर ते आम्ही तसं केलं होतं. म्हणजे तुम्ही पण खरे उतरलात त्यामध्ये. 49 होता, पण त्याचं कारण सांगतो की तो 49च का, की आम्ही ऍक्च्युली तो फ्रीमध्ये द्यायचा होता आम्हाला, पण असं झालं की आमचा स्टाफ बोलला की सर फ्रीमध्ये त्यांना किंमत नसते म्हणे. बरोबर आहे. तर थोडंसं फरक नाम मात्र पण घेऊ.
म्हणून आम्ही 49 रुपीज मध्ये केलं आणि हजारो डाउनलोड झाले, त्याचे हजारो डाउनलोड झाले. 1000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मुलांनी तो डाउनलोड केला महाराष्ट्रातल्या आणि त्यांनी वापरला. खूप छान वाटलं मॅम की चला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हे ऍप पोहोचतंय, तेव्हा आम्हाला या गोष्टी जाणीव झाली. सर, एक शिक्षक म्हणून तुम्ही प्रत्येकाला शिकवता, कारण तुम्ही तुमचं ते कर्तव्य समजता. त्यामध्ये मला जसं कळालंय तुमच्याबद्दल किंवा तुमच्या क्लासेस बद्दल, त्यामध्ये मी असं ऐकलंय की तुम्ही ज्या मुलांना आई वडील नाही आहेत किंवा जे मुलं हँडिकॅप आहेत, ज्या मुलांना खरंच खूप गरज आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक आहे, अशांसाठी तुम्ही फ्री एज्युकेशन देता, ते खरं आहे का? मॅम ते अगदी 100% खरं आहे. म्हणजे सध्या झालंय काय माहितीये का की हा कोचिंग म्हणजे खूप मोठा व्यवसायाच्या दृष्टीकोन बघण्याचा लोकांचा प्रयत्न असतो की हे खूप पैसे कमवतात, खूप आम्हाला खूप क्रिटिसिझम करतात लोक या बाबतीत. पण आम्ही एक सांगू इच्छितो मॅम की आमचं एक ज्ञानसागर फाउंडेशन नावाने एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत मॅम आमच्याकडे प्रत्येक ज्या विद्यार्थी अनाथ आहेत, ज्यांना आई वडील नाहीयेत, ते सगळे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी हँडिकॅप्ट आहेत, ते सगळे विद्यार्थी आमच्याकडे फ्रीमध्ये शिकतात. मी त्यामध्ये ऍडमिशन फॉर्म पण भरू नका, काही नका भरू, येऊन बसा, शिका आणि तसेच जा, आम्हाला काही अडचण नाहीये मॅम. आणि असे आतापर्यंत तुम्हाला सांगू 300-350 विद्यार्थी असे मोफत शिकून गेलेत आमच्याकडे. अरे वा सर, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण की समाज घडवण्याचं पण एक कार्य असतं जे प्रत्येकाने करायला हवं आणि शिक्षकाचा वाटा त्यामध्ये तुमचा फार मोलाचा आहे. ज्ञानसागर कोचिंग क्लासेस हे नाव जसं तुम्ही सांगितलं, तुमची जी जर्नी आहे, जी 10 वर्षाची जर्नी तुम्ही आम्हाला सांगितली, तर इथून पुढील 10 वर्षात तुम्ही कुठे बघता स्वतःला? मॅम बघा, आता इथून पुढे 10 वर्ष तुम्हाला सांगायचं झालं की आम्हाला अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मुलांनी, म्हणजे गरीबातला गरीब मुलं असू द्या, श्रीमंतातला श्रीमंत मुलगा असू द्या, त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणापासून तो वंचित नाही राहिला पाहिजे मॅम. हा आमचा हेतू आहे. म्हणजे पुढच्या 10 वर्षात जर तुम्हाला विचारलं की आमचे 500 5,000 पोरं करायचे कसं, किंवा तुमचा टर्नओव्हर आता 1 कोटीवरून 10 कोटी करायचंय का, हा नक्कीच हेतू नाही. बघा, पैसे कमवणं हा हेतू नाहीये, पण शिक्षण गावाखेड्यापर्यंत पोहोचणं हा आमचा हेतू आहे. मग पुढच्या 10 वर्षामध्ये जे आता आमचे 5,000 लोक गावाखेड्यातले पाहतात आहे, अशी आमची इच्छा आहे की 5 ते 10 लाख लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत आमचं शिक्षण पोहोचलं पाहिजे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहिलं पाहिजे ना मॅम. हा आमच्या हेतूने आम्ही या क्लासेसची सुरुवात केलेली आहे. नक्कीच सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. कारण जेव्हा कोणी आतून स्वप्न बघतं आणि पूर्ण इच्छेने ते ताकदीने ते करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा देवही त्याला साथ देतोच असं आहे. कारण तुम्ही 500 ते 5,000 आणि 5,000 ते 5 लाख ही जर्नी तुमच्यासाठी नक्कीच मोठी नाही आहे. सर, सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करते, कारण की जसं आम्हाला कळालं त्यानुसार तुम्हाला खडकी कंटोन्मेंट बोर्ड यामधील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळालेला आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार देखील तुम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. सर, जसं की पुरस्कार करता म्हटल्यावर एक मानाचा तुरा जो आपण म्हणतो तो वेगळा असतो. तर जेव्हा तुमची सर्वत्र अशी चर्चा झाली, तेव्हा तुम्हाला काही कुठल्या मोठ्या क्लासेस कडून किंवा अजून कुठल्या ऑफर्स आल्या का की कोलॅबरेशनसाठी, किंवा आमच्यासोबत तुम्ही काम करा, आपण अजून मोठं करूया, असं काही तुम्हाला आलंय? तुम्ही कधी विचार केला त्याबद्दल? मॅम, कधी हा प्रश्न मला अनपेक्षित होता, पण ठीक आहे की काय होतं की आम्हाला भरपूर सारे ऑफर्स आले. म्हणजे भारतातले टॉप ब्रँड जे आपण जे नाव ऐकतो आता शिक्षण क्षेत्रात, नीट जेई साठी जे आहेत, त्यांचे देखील ऑफर्स आम्हाला आले होते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात देखील मध्ये टॉप क्लासेस आहेत, त्यांचे पण ऑफर्स आले होते. आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आम्ही पहिल्यांदा रिव्हील करतोय की कोविडच्या काळामध्ये ना मॅम, आधी कोविड झाला आणि 21-22 साली आम्हाला एक कोचिंग ऑफर दिली होती. 45 लाखची एक ऑफर आली होती आम्हाला. त्याच्यानंतर एक दुसरी अकॅडमी होती, खूप नावाजलेली अकॅडमी होती, नाव मी घेऊ शकत नाही, पण त्यांनी एक 75 लाखची ऑफर दिली. आणि मग ज्यांनी परत एकदा 42-45 लाखची ऑफर, त्यांनी परत मला 1,05,00,000ची ऑफर दिली होती. अशा भरपूर सारे मॅम आम्हाला ऑफर आले होते. एकाने तर आम्हाला सांगितलं, सर पूर्ण तुमचा क्लासेस ठेवा, सगळा सेटअप तुम्हीच, फक्त नाव आमचं लावा आणि आपण मार्केटिंग आम्ही करू आणि वगैरे वगैरे, असे भरपूर सारे ऑफर्स आले होते मॅम. पण शक्यतो आम्ही सगळ्या नाकारल्या, पण कारण आम्हाला आमचं नाव जपायचं होतं. आम्ही जे म्हणजे मुळापासून जे आम्ही वर आलेलो आहोत, त्यालाच आम्हाला मोठं करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मॅम. आता यांच्या लाखोच्या फीज आहेत, आम्ही खूप माफत दरामध्ये शिकवतो मॅम. त्यांच्या लाखोच्या फीज आहेत, 2-2 लाख रुपये फी असते मॅम. तरी 2 लाखाची फी जर आमच्या विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये, आमच्या खडकीतल्या विद्यार्थी, म्हणजे खडकीतली मुलं जाणार कुठे? मग ह्यांच्यासाठी आमचा क्लास एक खूप असं शिक्षणाचं मंदिरच म्हणलं तरी चालेल तसं आहे. म्हणून आम्ही आज सगळ्या ऑफर्स नाकारल्या आणि म्हणलं आम्ही आमची संस्था पुढे चालू. नाही, अर्थात ती गोष्ट तितकीच खरी आहे की जर पाया जर आपण बांधलाय तर ती अख्खी इमारत बांधण्याचा अधिकार पण आपल्याला. त्यामुळे तुम्ही फार योग्य निर्णय घेतला असं मी म्हणेन. हे झालं शिक्षक, डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. पण अपार्ट फ्रॉम धिस तुम्ही एक नुसतंच अभिषेक म्हणून तुमच्या काय आवडीनिवडी आहेत? कारण की शिक्षक म्हणून तुम्ही सगळ्यांना दिसता, छोटेपणी कसे होतात ते तुम्ही आम्हाला सांगितलं, पण आज एवढी मोठं पदवी म्हणा किंवा नाव आपल्यावर असतं,
पण एक माणूस म्हणून पण आपण काहीतरी वेगळं असतो, आपल्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. तर ते पण आज आम्हाला जाणायला आवडेल की काय आहे. मॅम बघा, शिक्षण म्हणजे फक्त ठीक आहे, हा एक आपला एक तुम्ही व्यवसाय म्हणू शकता किंवा एक मुलांना घडवण्याचं कार्य आपण जे चालले, ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मॅम की आम्ही भरपूर क्षेत्रात आहोत, की सगळ्यात पहिलं आमचं एक ज्ञानसागर ढोलताशा वाद्यपथक देखील आहे. अच्छा. आमची ज्ञानसागरची क्रिकेटची टीम पण आहे. आमची ज्ञानसागर प्रकाशन पण आहे, ज्याच्यातून आम्ही आता पुस्तकं पुस्तक, प्रकाशित हा. केलेत. आमचे 5 टायटल्स आहेत मॅम आतापर्यंत, 5-6 पुस्तकं आमचे प्रकाशित झालेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ज्ञानसागर फाउंडेशन आहे, जिथं आम्ही सगळे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आम्ही तिथे घेतो. अशा अजून 2-3 आहेत शाखा, त्या अजून यायच्या आहेत. पण ह्या भरपूर क्षेत्रांमध्ये आम्ही काम करतो मॅम. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही मर्दानी खेळ असू द्या, म्हणजे मुलांना लाठीकाठी, दानपट्टा, तलवार, ह्याचं देखील आम्ही प्रशिक्षण देतो. आता संभाजी महाराज जयंतीनिमित्त आमचे ते कार्यक्रम असतात, तिथे आम्ही ह्याचं पण प्रशिक्षण देतो मॅम. बहुतेक मला असं वाटतंय की कदाचित थोड्या दिवसांनी आम्हाला एक ज्ञानसागर शाळाच बघायला मिळणार आहे, जिथे एकदा ऍडमिशन घेतल्यावर सगळंच शिकून मुलं बाहेर पडतील. नक्कीच मॅम, नक्कीच भविष्यात दिसेल तुम्हाला. सर, फार छान वाटलं. म्हणजे तुमचं अभिषेक म्हणून तुमची जी ओळख मला कळाली ती पण फार छान वाटली. पण हे एवढं सगळं करण्याचा हेतू काय आहे? म्हणजे त्यामागे तुम्हाला म्हणजे आवड म्हणून की, आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं आवडीपेक्षा पण तुम्ही कसं हे सगळं जमवून आणलं? मॅम बघा, आता आम्हाला तसं सांगायचं झालं की वेळ अजिबात खूप कमी वेळ असतो आमच्याकडे, कारण दिवसभर आमचा विद्यार्थ्यांकडेच हा वेळ जातो. पण हे सगळ्या गोष्टी करायचं कारण सांगतो की मॅम, ह्या समाजामध्ये असं झालेलं आहे की खडकीमध्ये जर कुठलेही जा, पुण्यामध्ये कुठे जा, की गुन्हेगारीचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय की हे जे सगळे विद्यार्थी आहेत ना, त्या क्षेत्राकडे जाण्याचा त्यांचा कल खूप लवकर असतो, की ते तिथं जास्त अट्रॅक्ट होतात. जर तुम्ही एका 2 विद्यार्थ्यांना कम्पेअर केलं, बाबा एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग, तो वाईट मार्ग निवडण्याचा तर खूप सोपं असतं. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे पथक चालू करणं, क्रिकेट टीम चालू करणं, हे मर्दानी खेळ वगैरे आम्ही मुलांचे घेतो. ह्याचं घेण्याचं मागचं कारण आहे की ती मुलं आम्हाला जोडून राहतात. हे आमच्याकडे जर जास्त मुलं जोडून राहिली तर कदाचित आम्ही थोडंसं त्यांच्यावर कंट्रोल करू शकतो, संस्कार करण्याचा एक तो उत्तम मार्ग असतो. कारण क्लासमध्ये कसं होतं मॅम, तो विद्यार्थी आमच्याकडे शिकतो, तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर मस्तपैकी चांगला दबदबा ठेवतो. पालक पण म्हणतात सर त्यांना चांगले दुवा, तर मग तो दबदबा मेंटेन राहतो. पण जर एकदा तो मुलगा पासआउट झाला, त्याच्यानंतर आम्ही भरपूर सारे एक्झाम्पल्स घेतले की मॅम तो बिघडायच्या मार्गावर जातात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही करून ठेवल्यात तर तो गुंतून राहतो आमच्यामध्ये. मग कदाचित थोडा गुन्हेगारी क्षेत्राकडे न जाता तो जरा चांगल्या मार्गाला लागतो. इन शॉर्ट, तुमचा हेतू मुलांना शिकवण्यापासून तो घडवण्यापर्यंतचा प्रवास आहे असं वाटतंय. ज्ञानसागर म्हणजे मुलांना घडवण्याचं हेच एक कार्य. शिक्षणापासून तो म्हणजे सुरुवातीपासून बीज रोवून ते पूर्ण मोठं होतपर्यंत तुम्ही त्याची निगा राखता. 100%. आणि एवढा सगळा डोलारा उभं करणं हा काही एकट्याचा खेळ नक्कीच नाहीये. यामध्ये तुम्हाला टीम लागते, तुमचे शिक्षक लागतात. तर त्याबद्दल तुम्हाला काही इंट्रोड्यूस करायचं आहे कोणाला? मॅम, ह्याच्यामध्ये मी भरपूर लोकांना श्रेय देऊ शकतो की माझा मित्र एक गोपाळ झाला, आणि माझ्या घरचे म्हणजे आता आमच्या आई गेल्या मॅम 2021 मध्ये कोविडमध्ये आई वारल्या. तर असं झालं की आमच्या घरामध्ये मी, माझा भाऊ आणि माझे वडील आम्ही तिघच होतो. मग आता पुढचं कसं करायचं? तर मग माझी मावशी असू द्या, माझे मामा आणि माझे मामी, या तिघांनी माझ्या आईची जागा भरून काढली. म्हणजे अख्खं वर्षभर आम्हाला सांभाळलं वगैरे सगळ्या गोष्टी. आणि या सगळं चालू असताना सगळ्यात प्रिय म्हणजे माझी वाईफ, तिने मला खूप साथ दिली. म्हणजे क्लासेसचा सुरुवात होण्यापासून, म्हणजे 2017 तिथून सुरुवात होण्यापासून ते आतापर्यंत तिची खूप मोलाची साथ मला लाभते. सर, कसं आहे ना की अर्थातच केमिस्ट्री जुळली तुमची, आणि तुम्ही केमिस्ट्रीचे स्टुडंट, म्हणजे प्रवास तुमचा झाला. सर, तुमची ही 10 वर्षाची जर्नी आहे, आपण ऐकलं तुमच्याकडनं. या 10 वर्षात हजारो लाखो विद्यार्थी तुमच्या हाताखालनं गेले आहेत. तर असा कुठला एखादा असेल, कधी कधी एखादा हुशार विद्यार्थी असतो जो लक्षात राहतो, किंवा एखादा खोडकर विद्यार्थी असतो तो देखील लक्षात राहतो, किंवा त्याची जर्नी लक्षात राहते. तसा कुठला एखादा विद्यार्थी आहे ज्याने तुम्हाला आतून बाहेरून एक शिक्षक म्हणून तुम्हाला एक सन्मान मिळालाय त्याच्यामुळे, किंवा त्याची काहीतरी वेगळी अशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, एखादी सक्सेस स्टोरी आम्हाला? मॅम, अशी खूप सक्सेस स्टोरी आहेत. म्हणजे खूप अशा विद्यार्थी असतात, म्हणजे दरवर्षी असे अनेक विद्यार्थी पाहायला मिळतात की यांच्याकडून आपल्याला म्हणजे एक मेमोरेबल स्टोरी होऊन जाते ती. मग एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की खूप 2 वर्षापूर्वीची एक अशा विद्यार्थी होता मॅम की तो खूप सायलेंट होता. तो कोणाच्यातच नव्हता, म्हणजे लास्ट बेंचवर बसायचा, पण क्लासमध्ये असायचा फिजिकली, पण मेंटली भलतीकडेच असायचा. मग नंतर माझी सवय अशी आहे की जो बोलत नाही त्याला बोलता करा, सगळ्यात पहिली गोष्ट. म्हणजे हे माझी खूप खासियत तुम्ही म्हणू शकता की त्याकडून बोलून घेण्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट होता. मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 2 महिने झाले, अभ्यासात पण तो खूप वीक होता. नंतर त्याशी आम्ही चर्चा केली. त्याला चर्चा केल्यानंतर मला कळलं की त्याला घरातून पण थोडा सपोर्ट मिळत नव्हता, की आई वडील म्हणायचे की तू नाही शिकू शकत वगैरे वगैरे.
मग थोडंसं त्याचा मानसिकता कॉन्फिडन्स खूप कमी झाला होता. मग अशी गोष्ट झाली मॅम की त्याच्यामध्ये आम्ही त्याला रोज काउन्सिलिंग करायला सुरुवात केली की चल ये बस सर माझ्यासोबत चहा पी. तो असाच बसला माझ्यासोबत, चल नाही सर मी चहा नाही पीत असं वगैरे चालू होतं थोडं. मग बसला माझ्यासोबत वडापाव खात बसला. मग नंतर तो बोलता झाल्यानंतर त्याने काय केलं मॅम की क्लासमध्ये मग मी त्यासोबत इंटरॅक्टिव्ह व्हायला स्टार्ट केलं. चल रे त्याचं नाव नाही घेत मी, पण सांग रे बाबा चल याचं उत्तर सांग. पण त्याला त्याचं उत्तर येत होतं कारण त्याला मी आधीच शिकवलेलं होतं. मग तो उत्तर द्यायला लागला. मग त्याला वाटलं रे हे किती छान आहे की मी क्लासमध्ये उभा राहून उत्तर देतोय. मग नंतर हळूहळू करता करता त्यांनी परत एकाचे 2, 2चे 3 असे उत्तर द्यायला चालू केली. तो खूप छान ओपन अप झाला आणि युनिट टेस्टला मॅम तो पहिल्यांदा 60% तो पास झाला. आणि अक्षरशः सांगतो त्या दिवशी त्यांनी एकच गोष्ट गेन केली, खूप पॉवरफुल गोष्ट त्यांनी गेन केली, तो म्हणजे कॉन्फिडन्स. तो जो त्यांनी हरवलेला होता. आणि मला वाटतं तो जर मी त्यावेळेस त्याला दिला नसता कदाचित तो शिकलाही नसता आणि भविष्यात त्यांनी काहीतरी चुकीचं पाऊल पण करून घेतलं असतं. तारे जमीन परची गोष्ट आठवली. सर ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे, जसं तुम्ही आता बोलला की घरचं वातावरणाबद्दल आपण बोललो, पण त्यासोबत मुलांच्या मानसिकतेचा विचार, त्यांच्या शारीरिक किंवा त्यांच्या आहाराबद्दल देखील आपण जागृत असायला पाहिजे. 10वी-12वी मध्ये म्हणा किंवा कधीही. तर त्याबद्दल तुम्ही पालकांना काय सांगू इच्छिता की मुलांच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष देणं हे तितकंच महत्वाचं आहे? अगदी बरोबर मॅम, की आता असे भरपूर पेरेंट्स, शक्यतो मुली, मी खूप बहुत पडना है, मग मी काय खाणार नाही, मला जात नाही, तर ह्याच्यामुळे ते आपले आजारी पडतात. आणि नेमकं म्हणजे ज्या दिवशी आपली एक्झाम असते त्या दिवशी त्यांचं आजारी पडतात किंवा काहीतरी होऊन जातं. म्हणून प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो, तुमच्या मार्फत सांगता येते मला, की जसं आपण अभ्यासाला सिरियसली घेतोय तसं आपल्या शरीराला पण सिरियसली घेणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास करायचा म्हणून मी खाणार नाही किंवा मी झोपणार नाही तसं न करता प्रॉपर डाएट ठेवा, प्रॉपर वेळेचा अभ्यासाचा शेड्यूल ठेवा आणि तो टाइम टेबल फॉलो करा, जेणेकरून आपल्याला एक्झामला नक्की त्रास होणार नाही. हेल्दी लाईफ जगलीच पाहिजे. सर आज भरपूर लोक आपला ज्ञानसागरचा जो पॉडकास्ट बघतील किंवा जेवढे आपले विद्यार्थी आहे त्या सगळ्यांना या स्टेज मार्फत किंवा या माध्यमामार्फत तुम्हाला कुठला मेसेज द्यायला आवडेल सगळ्या विद्यार्थ्यांना? तर मग ज्ञानसागरच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना एक सांगतो, कॅमेऱ्याकडे पाहून सांगतो, की पोरांनो आता तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्या आई वडिलांना ज्या ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या असं वाटतं की माझ्या मुलाला मिळाले पाहिजेत. एक वेळेस आपला बाप फाटकी चप्पल घालतो पण आपल्या मुलाला तो ॲडिडासची एक चप्पल घेऊन देतो का? कारण आम्ही जे त्रास सहन केला त्यांनी नाही केला पाहिजे. तर त्यांच्या कष्टाची फक्त जाणीव ठेवा, तुम्ही नक्कीच आयुष्यात सक्सेस व्हाल. फक्त एक लक्षात घ्या, आपली आई किती कष्ट करते, आपला बाप किती कष्ट करतो आपल्यासाठी. ती जर मानसिकता जर डोक्यामध्ये असेल, तुम्ही जर ते डोक्यात ठेवलं तर मला वाटतं कुठलाही पोरगा आयुष्यात नक्कीच सक्सेस होईल. म्हणजे स्वतःसाठी तर आपल्याला शिकायचंय, पण आपल्या आई वडिलांसाठी पण आपल्याला नक्की शिकायचंय. अगदी बरोबर बोललात सर. खूप खूप धन्यवाद. म्हणजे आपण बरीच जी चर्चा केली त्यातनं खूप समाधानक उत्तरं मिळाली मी असं म्हणेल की. आणि तुमच्या मार्फत मला एक गोष्ट नक्कीच सगळ्यांना सांगू इच्छिते मी, की शिक्षणाला व्यवसाय पुरतं मर्यादित न ठेवता एका शिक्षकानी किंवा त्याच्या क्लासेसनी एक व्यक्तिमत्व घडवणं, मुलं घडवणं हे तितकंच किती महत्वाचं आहे तुमच्याशी बोलल्यावर आम्हाला जाणवलं. आणि त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. धन्यवाद. थँक्यू मॅम.